ज्ञानेश्वरी दर्शन मालिकेमध्ये आज आपण जे आपल्या वाट्याचे कर्म आहे ते कर्म किती श्रेष्ठ आहे। प्रत्येक जीवाला आपल्या वाट्याला आलेले उचित कर्म आचरण करणे किती गरजेचे आहे याबाबत अर्थात ज्ञानेश्वरीतील जो कर्मयोग अध्याय आहे या अध्यायातील कर्माचे जे चिंतन आहे त्या कर्माचे चिंतन आपण 4 भागातून करणार आहोत। पहिल्या भागामध्ये आज आपण केवळ कर्माची श्रेष्ठता सिद्धता आपल्याला जर सिद्ध व्हायचं असेल, परिपूर्ण व्हायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल, शांती स्वरूप जीवन जगायचं असेल तर आपल्याला आपल्या वाट्याचं कर्म सोडून टाकून चालणार नाही याबाबत चिंतन करणार आहोत। याच्या पुढच्या काही भागामध्ये कर्म निष्ठेने आचरण केले असता त्याचे जे काही फायदे आहेत याबाबतचे चिंतन करणार आहोत। तिसऱ्या भागामध्ये कर्म जर तुम्ही टाकलं, आपल्या कर्मापासून जर तुम्ही ढळलात, आपल्या कर्म धर्माचं तुम्ही आचरण नाही केलं तर त्यापासून तुम्हाला कुठले तोटे सहन करावे लागतील याचंही चिंतन करणार आहोत। आणि चौथ्या भागामध्ये आपल्या वाटेला आलेलं कर्म कितीही खडतर असलं तरी आपला स्वधर्म जो आहे तो आचरण करण्यातच आपलं हित आहे याबाबत आपण चिंतन करणार आहोत। तर आजच्या या ज्ञानेश्वरी दर्शन मालिकेमध्ये आपण कर्म आणि कर्माचं श्रेष्ठता, कर्माची सिद्धता याबाबत चिंतन करू। हे चिंतन करत असताना आपण माऊलीची ओवी प्रत्यक्ष पाहू आणि त्यावरील चिंतन करू। माऊली असे म्हणतात, वाचुनी कर्मारंभ उचित न करिता सिद्धवत कर्महीना निश्चिंत होईजेना। स्वतःच्या वाट्याला आलेलं निर्धारित कर्म टाकून आपल्या वाट्याचं कर्म सोडून देऊन जर कोणी सिद्ध होऊ पाहत असेल तर ते कदापिही शक्य नाही। वाचुनी कर्मारंभ उचित कर्म टाकून सोडून शिवाय उचित कर्माशिवाय न करिता सिद्धवत परिपूर्णता नाहीच, सिद्धता नाहीच, कर्महीना निश्चिंत होईना। कर्महीन जे आहेत, कर्मदरिद्री जे आहेत त्यांना निश्चित पद्धतीने सिद्धता कधीही मिळणार नाही। वेळोवेळी आपल्याला प्राप्त झालेलं कर्म टाकून देऊन जर मी मोठा होईन असं कुणाला वाटत असेल, मी कर्म टाकून सुखाची उपभोक्ती घेईन असं वाटत असेल, माझ्या वाट्याचं कर्म सोडून देऊन मी यशस्वी होईन असं वाटत असेल तर तो जीव, तो मनुष्य मूर्खाच्या नंदनवनात राहतो आहे असं म्हणायला काही हरकत नाही। म्हणून माऊली सुरुवातीला सांगतात, वाचोनी कर्मारंभ उचित न करिता सिद्धवत कर्महीना निश्चिंत होईजेना। कर्महीन्याला कर्म टाकून दिलेला हे कदापिही शक्य नाही असं म्हणतात। पुढच्या ओळीमध्ये माऊली असं म्हणतात, म्हणून ऐके पार्था जया नष्कर्मेपदी असतात म्हणून उचित कर्म सर्वथा त्याज्य नव्हे। म्हणून अर्जुना हे तू लक्षात ठेव, हे नीट आहे। ज्यांना कुणाला मोक्षाची प्राप्ती हवी आहे, ज्यांना कुणाला अंतिम ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे, ज्यांना कुणाला आत्यंतिक सुखाची प्राप्ती हवी आहे, त्यास आपल्या वाट्याला आलेले कर्म त्याजून किंवा टाकून कदापिही चालणार नाही। म्हणून उचित कर्म सर्वथा त्याज्य नव्हे। जे जे काही उचित कर्म आहे ते त्याज्य त्याला अजिबात करून चालणार नाही। म्हणून हे आपल्याला लक्षपूर्वक ध्यानात ठेवावं लागेल। आपल्याला जर चिरंतन सुखाची, यशस्वीतेची, मोक्षाची प्राप्ती हवी असेल तर आपल्या वाटेला आलेलं कर्म जे आहे अत्यंत निष्ठेने कोणताही हेतू, कोणतीही भावना
कोणताही फलाचा अपेक्षा मनात न ठेवता आपण आपलं कर्म निष्ठेनं पालन केलं पाहिजे, आचरण केलं पाहिजे. खरं म्हणजे प्रत्येक जीव स्वतःच्या कल्याणासाठी धडपडत असतो, इथं तिथं भटकत असतो. त्याला वाटतं आपलं कल्याण ह्यात असेल, ह्याच्यात असेल, असं केलं म्हणजे आपलं कल्याण हे होईल, तसं केलं म्हणजे आपलं कल्याण होईल. पण त्या निर्मात्याने, त्या ब्रह्माने जेव्हा या सृष्टीची निर्माण केली, या जीवजंतूची निर्माण केली, त्याच बरोबर त्यांच्या कल्याणाचा यत्नही सोबत सोबतच निर्माण केला. पण हे जे जीव आहेत हे अल्पज्ञानी आणि हा यज्ञ अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे त्या जीवाला त्यांच्या कल्याणाचा हा यज्ञ कळत नाही आणि ते भरकटतात, दूर जातात. म्हणून माऊली या ठिकाणी असं म्हणतात पहा, तय नित्य याग सहिते सृजली भूते समजते परी नेणतीची यज्ञाते सूक्ष्म म्हणून. अर्जुना, अरे त्या ब्रह्मदेवाने जेव्हा हे निर्माण केले जीव, जेव्हा ही सृष्टी निर्माण केली, त्याच वेळेस त्यांना आश्रयदाता असलेला हा कर्मयज्ञ सुद्धा त्याच्या सोबतीला निर्माण केला. तय नित्ययाग सहिते सृजली भूते समजते. नित्ययाग सहिते उपजे ते नासे, नासे ते पुनरपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे परब्रह्मेगा, हे नित्याने चालणारं घटिका यंत्र जे आहे, उपजे आणि नासे, जे उपजे त्यांच्या बरोबरच त्याच्या कल्याणाचा हा कर्मरूपी यज्ञ भगवंताने तयार केला आहे. परी नेणतीयाची यज्ञाते सूक्ष्म म्हणून. ही यज्ञ अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे त्या जीवाला ते कळले नाहीत. म्हणून तो जीव, ती प्रजा ब्रह्मदेवाला विनंती करायला गेली, ब्रह्मदेवाला विचारायला गेले. काय विचारतात ब्रह्मदेवाला? ते वेळी प्रजी विनविली ब्रह्मा. त्या निर्मात्याकडे हात जोडून त्या जीवाने विनंती केली. ते वेळी प्रजी विनविली ब्रह्मा, देवा काय आश्रयता आमा तव म्हणे तो कमळ जन्मा भूताप्रती. ब्रह्मदेवाला ते जीव विनंती करून म्हणाला, देवा आम्हाला इथं कशाचा आश्रय? तुम्ही तर आमची निर्मिती केली, पण आमचा उद्धार कशाने आहे? आमचं कल्याण कशात आहे? आम्हाला आश्रय कोणाचा आहे? तव म्हणे तो कमळ जन्मा. तो ब्रह्मदेव त्या भूताप्रती जीवाला म्हणाला. भूताप्रती काय म्हणाला पहा, अत्यंत सुंदर पद्धतीने माऊलीने या ओवीमध्ये सांगितलेले पहा. आपल्या कल्याणासाठी आपण मात्र चुकीच्या पद्धतीने फिरतो. अमुक देवाला गेलं, तिथं पूजा अर्चा केली, तिथं तीर्थाटनाला गेलं म्हणजे आपण पवित्र होऊ, आपलं कल्याण हो असं आपल्याला वाटतं. आणि मग आपल्या वाट्याचे निर्धारित कर्म सोडून देऊन आपण त्या ठिकाणाच्या पाठीमागे लागतो, असं वनवन भिटकतो, असं अगदी सैरभैर होऊन कुठेही फिरायला लागतो. मग भगवंताने काय सांगितलं पहा, तुम्ही व्रत नियमनी करावे. काय म्हणतात भगवंत? तुम्ही व्रत नियम न करावे, शरीरात न पिडावे, दुरी केवी न वचावे तीर्थासिगा. काय म्हणतात? तुम्ही व्रत नियम न करावे, शरीरात न पिडावे, दुरी केवी न वचावे तीर्थासिगा. पुढे असं म्हणतात, देव देवांतरानं भजावे. देव देवांतरानं भजावे, ते सर्वथा काही न करावे, तुम्ही सर्व धर्म यज्ञ यजावे अनायशे. त्या जीवाला प्रत्यक्ष निर्माता तो ब्रह्मदेव सांगतात, तुमच्या कल्याणासाठी तुम्ही कुठल्याच प्रकारचे व्रत, वैकल्य, अनुष्ठान, नियम, पूजा अर्चा काहीही करण्याची गरज नाही. तुम्ही व्रत नियमन करावे. काहीच सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार कुठले व्रत नाही, कुठले अनुष्ठान नाही, कुठली पूजा अर्चा नाही, आणि मग साधना तर नाहीच नाही. शरीरात न पिडावे, दुरी केवी न वचावे तीर्थाशिगा. कुठल्या लांब लांब काशी, बनारसी, आणखीन काय प्रयाग, या कुठेही तीर्थाला जाण्याची गरज नाही. तर तुम्ही काय परत सांगता, देव देवांतरानं भजावे. अगदी वेगवेगळे देव आहेत, 33 कोटी देव असं आपण देवाचं वर्णन करताना म्हणतो. कुठल्याच देव देवांतरांना भजू नका, ते सर्वथा काही न करावे. हे असं काहीच करण्याची गरज नाही. मग करायचं काय? तुम्ही सर्व
धर्म यज्ञ यजावे अनायश सहज पद्धतीने, कुठलाही हेतू मनात न ठेवता, कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता तुमच्या वाट्याला आलेलं जे कर्मयज्ञ आहे, तुम्ही सर्व स्वरूपाने जो धर्मकर्म आहे, तो धर्म कर्माचा जो यज्ञ आहे तो यज्ञ यजावे म्हणजे त्याचं आचरण करावे सहज पद्धतीने. म्हणजे तुमचा कल्याण जे आहे, तुमची सिद्धता जे आहे, तुमचं सर्व काही परिपूर्णता जी आहे तुमच्या कर्मात लपलेली आहे. तीर्थाटनाला गेल्यामुळे, व्रतवैकल्य केल्यामुळे, अनुष्ठानं घातल्यामुळे, देवादेवांतरांना भसल्यामुळे यामध्ये आपलं कोणतंही कल्याण नाही, असं प्रत्यक्ष ज्ञानेश्वरीमध्ये माऊली ज्ञानेश्वर आणि भगवंत अर्जुनाला उपदेश करत असताना सांगतात. पहा पुढे असं म्हणतात माऊली, आहे तुके चित्ते, हे कर्म कसं करायचं आहे, आहे तुके चित्ते अनुष्ठा पायाते पतिव्रता पतिते जियापरी. आपल्या वाट्याला आलेलं कर्म अहेतुक चित्ते, चित्तामध्ये कुठलाही हेतू धारण न करता, चित्तामध्ये कोणताही स्वार्थ न ठेवता अनुष्ठा पायाते याचं आचरण करा. आपल्या वाट्याला आलेलं कर्म चित्तामध्ये कुठल्याही फलाची अपेक्षा न ठेवता त्याचं अत्यंत शुद्ध पद्धतीने अनुष्ठान करा, आचरण करा. जशी पतिव्रता पतिते जियापरी, एखादी पतिव्रता आपल्या पतिव्रत धर्माचं जीवाच्या आकांताने निष्ठेने पालन करते, तद्वतच तुमच्या वाट्याला आलेलं कर्म, तुमच्या पुढ्यात असलेलं जे कार्य आहे आणि अवसरे करून प्राप्त झालेलं कर्म, ते कर्म तुम्ही कोणताही स्वार्थ मनात न ठेवता आपण त्याचं अनुष्ठान करावं, आपण त्याचं पालन करावं, असं प्रत्यक्ष भगवंत अर्जुनाला उपदेशात म्हणतात. म्हणून जे उचित पापड म्हणतात, एवढी याची सिद्धता आहे, कर्माची एवढी श्रेष्ठत्व आहे, कर्म एवढं फलदायी आहे, म्हणून जे उचित आणि अवसरे करून प्राप्त जे उचित आहे आणि ज्याच्या वेळेला आपल्या पुढ्यात मांडणार आहे आणि अवसरे करून प्राप्त, ते कर्म हेतू रहित आचरेगा. ते कर्म तू कुठलाही मनात हेतू फलाची अपेक्षा न ठेवता त्याचं तू पालन कर, अशा प्रकारे भगवंत अर्जुनाला सांगतात. पहा की म्हणतात, तैसा स्वधर्म मखू, तैसा स्वधर्म मखू हाची सेवू तुम्हा ऐकू. हा स्वधर्माचा जो यज्ञ आहे याचंच तुम्ही सेवन करा. तुमच्या वाट्याला आलेले कर्म याचंच तुम्ही निष्ठेने सेवन करा. तैसा स्वधर्म मखू हाची सेवू तुम्हा ऐकू, ऐसा सत्य लोक ना ऐकू बोलता झाला. प्रत्यक्ष भगवंत पांडुरंग आपल्या मुखाने सांगतात, अरे तुमच्या कल्याणासाठी दुसरं काहीही करण्याची गरज नाही. जे म्हणून तुमच्या वाट्याला कर्म येणार आहात ते उचित कर्म तुम्ही अत्यंत निष्ठेने अहेतुक चित्ताने त्या कर्माचं तुम्ही पालन करा. याच्यापेक्षा वेगळं तुम्हाला काही करण्याची गरज नाही. तैसा स्वधर्म मुकू हाची तुम्हा ऐकू. एकमेव हाच तुमचा उद्धार करता आहे, एकमेव हाच तुमचा दाता आहे, एकमेव हाच तुमचा आधार आहे तुमच्या उद्धाराचा. म्हणून तुम्ही ते निष्ठेने आचरण करा, अनुपालन करा, असं भगवंत प्रत्यक्ष सांगतात. याच्याशिवाय आपल्या जीवाला दुसरा कोणताही पर्याय नाही. तरी उचित कर्मे आगवी. पुढे काय म्हणतात पहा, कर्म करायचे पण कसं करायचे, तरी उचित कर्म आगवी तू आचरुणी मजार पावी. पहा किती सुंदर आहे. तुझ्यासाठी घेऊ नको, करते पण तुझ्याकडे नाही, स्वार्थासाठी नाही, फलाच्या अपेक्षेसाठी नाही, तरी उचित कर्म आगवी तू आचरुणी मजार पावी. परिचित्त वृत्ती विन्यासावी आत्मरूपी. अरे जी म्हणून उचित कर्मे आहेत हे यज्ञ समजून, ही सेवा समजून कर आणि संपूर्ण कर्मरूपी सेवा तू मला अर्पण करून टाक. तुझ्या चित्तात म्हटलं कुठल्याही प्रकारचा आसक्ती किंवा अहंकार ठेवू नको. सर्व चित्त तुझ्या आत्मरूपात स्थिर होऊ दे. तू जर कर्माचा कर्तेपणा घेत असतील, कर्माचं श्रेष्ठत्व तुझ्याकडे घेत असतील, कर्माच्या फलाची अपेक्षा ठेवत असतील, तर मग ते कर्म सिद्धवत होणार नाही. ते कर्म तुला तापदायक आणि दुःखदायक ठरेल. अशा प्रकारे भगवंत अर्जुनाला या ठिकाणी म्हणतात. आणि पुढे सांगतात पहा, आणि हे कर्म मी करता. किती सुंदर आहे पहा. आणि हे कर्म मी करता का आचरे या अर्था ऐसा अभिमान जणे चित्ता रिगो निदेशी. अर्जुना, अरे हे कर्म आणि त्याचा मी करता आहे, या कर्माचा मी मालक आहे, हे कर्म मी केलं आहे, अशा प्रकारची एवढीशी जरी लवलेश तुझ्या चित्तामध्ये उत्पन्न होत असेल
त्यातून काही फायदा नाही. आणि हे कर्म मी करता का आसरे या अर्था ऐसा अभिमान जने चित्तारी होदेशी. असा अभिमान तुझ्या चित्तामध्ये कधीही येणार नाही, निर्माण होणार नाही, याची तू दक्षता घे. जर त्या कर्माचा कर्तेपणा आणि कर्माचा अभिमान आपल्या मनामध्ये निर्माण होत असेल तर त्यातून कुठलीही सिद्धता आणि फलस्वरूप तुला लाभणार नाही. ते कर्म तुझ्या फळाचं आणि तुझ्या कल्याणाचं असणार नाही. अशा प्रकारे भगवंत अर्जुनाला या श्लोकातून या ठिकाणी उपदेश करतात. मायबापानं ज्ञानेश्वरी दर्शन मालिकेमध्ये कर्माचं चिंतन सांगत असताना आपल्याला एकच उपदेश आहे, आपल्या सर्व जीवासाठी, आपल्या सिद्धतेसाठी, आपल्या परिपूर्ण जीवनासाठी आपल्या वाट्याला आलेलं कर्म अत्यंत निष्ठेने पार पाडावं लागतं. कितीही कर्म खडतर असलं तरी आपण त्यावर निष्ठा ठेवली तर निश्चित पद्धतीने आपलं त्यात कल्याण आहे. आपल्या वाट्याचं कर्म सोडून जर आपण दुसरीकडे तोंड मारत फिरत असू, आपण दुसरीकडे भटकत फिरत असू आणि काही कर्मकांड करत असो तर त्यातून कधीही आपलं कल्याण साधणार नाही. अशा प्रकारचा उपदेश प्रत्यक्ष भगवंत अर्जुनाला करतात. अर्थात माऊली या ज्ञानेश्वरीमधून आपल्याला सांगतात. आजच्या या ज्ञानेश्वरी चिंतन मालिकेमध्ये, ज्ञानेश्वरी दर्शन मालिकेमध्ये आज कर्माचा आणि कर्माचं श्रेष्ठत्व सांगणारा, कर्माची सिद्धता सांगणारा हा घटक आपण चिंतन करूया आणि थांबूया. राम